बरं, पुरी हे समुद्र किनाऱ्यावरील शहर आहे आणि ज्यावेळेसही आपण भगवंताच्या दर्शनाला जातो, भगवंताच्या दर्शनाला जात असताना लाटांचा ज्यावेळेस आवाज येतो, जसं आपण मंदिरात पाय ठेवतो, मंदिरात पाय ठेवल्यानंतर लाटांचा जो आवाज असतो तो पूर्णपणे शून्य होऊन जातो. जणू की त्या मंदिराच्या भिंती त्या लाटांना सांगतायत, त्या समुद्राला सांगतात की माझे भक्त आतमध्ये येत आहेत. कसल्याही प्रकारचा आवाज होता कामा नये. आपल्याला माहिती आहे, जगन्नाथपुरी मधली रथयात्रा संपूर्ण भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे. पण हा जो रथ आहे, हा रथ ओढण्यासाठी हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी येतात. पण लाखो भाविक असताना हा रथ ओढल्या जात नाही. का? कारण तिथं जोपर्यंत त्याची पूजा होत नाही आणि पूजा करण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी गजपती राजा येतो आणि हा गजपती राजा त्या रथाच्या आजूबाजूला झाडू मारतो, त्याची पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर मगच तिथून रथ ओढला जातो. त्या पूजा करण्याच्या अगोदर तुम्ही लाखो जणांना आणि तो रथ ओढायला सांगा, तो रथ यत किंचित सुद्धा पुढे सरकत. जगन्नाथपुरी हे फक्त मंदिर नाही तर ते श्रद्धेचं एक जिवंत रूप आहे. जगन्नाथपुरी बद्दलच्या 8 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा.